नमस्कार, मी सृष्टी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर या ब्लाऊजची फिनिशिंग बघा. अशाच फिनिशिंगने ब्लाऊज शिवायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व भाग मी अस्तरला लावून जोडून घेतले. सर्वात आधी कटोरी टक शिवून घेऊया. 1.25 इंच रुंदीला. ब्लाऊजची तयार उंची 12 असल्यामुळे 2.5 इंच उंचीला टक शिवून घेऊया. टक्स टोकाकडून कट करायचा. हे बघा, आपली एक कटोरी तयार झाली. सेम आपण दुसरी कटोरी शिवून घेऊया. हे बघा, दोन्ही कटोऱ्या शिवून घेतल्या. आता साईडपार्ट जोडून घेऊया. साईडपार्टपेक्षा कटोरी 1 ते 1.5 इंचाने मोठी असते. हे बघा, साईडपार्टला जोडल्यावर बरोबर येईल. थोडंसं वाढीव आलंच तर ते कट करून टाकायचं. हे बघा, बरोबर आलं आहे. तसंच दुसरा साईडपार्ट पण आपण जोडून घेऊया. हा साईडपार्ट जोडताना थोडंसं वाढीव आलं आहे, ते आपण कट करून घेऊया. आता योकपट्टी जोडून घेऊया. मेन फॅब्रिक जोडलेली योकपट्टी वरती आणि अस्तरची पट्टी खाली ठेवून एकसाथ दोन्ही योकपट्ट्या जोडून घ्यायच्या. त्यानंतर वरचा भाग गुंडाळून दोन्ही योकपट्ट्यांच्या मध्ये ठेवायचा आणि शिलाई द्यायची. शिलाई दिल्यानंतर योकपट्टीच्या ओपन साईडनं आतील भाग बाहेर काढायचा. हे बघा, योकपट्टी आतून कवर झाली. सेम आपण दुसऱ्या बाजूला योकपट्टी जोडून घेऊया. हे बघा, इथे एक्स्ट्रा दिसतंय ते योकपट्टीच्या मापात कट करून घ्यायचं. आता हुकाय पट्ट्या जोडून घेऊया. हुकसाठी 1.5-2 इंचाची पट्टी घ्यायची. पट्टी एका साईडनं फोल्ड करून घेते आणि मग पट्टी दोन्ही साईडनं एक्स्ट्रा सोडून बाहेरून जोडून घ्यायची. पट्टीवर दाब शिलाई देते. मग पूर्ण पट्टी आत फिरून कडेने शिलाई द्यायची. हुक पट्टी जोडून घेतली. आय पट्टीसाठी 3 इंचाची पट्टी घ्यायची. सोबत मेन फॅब्रिक घेतलं. पट्टी मेन फॅब्रिकला जोडून घेऊया. आय पट्टी ही आतून जोडून घ्यायची. दोन्ही साईडनं एक्स्ट्रा सोडायचं आहे.
आणि मग पट्टी मार्जिनला कवर करून बाहेर फोल्ड करायची. शिवून घेऊया. आयपट्टी जोडून घेतली. आता दोन्ही भाग लावून सारखे आहेत का चेक करायचं आणि एक्स्ट्रा असलेलं कट करून टाकायचं. हे बघा, अगदी फिनिशिंगने पुढील बाजू आपली तयार झाली. आता मागची बाजू तयार करूया. टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4.5 उंचीचा टक्स आखून घेऊया. अर्धा इंच टक्स शिवून घ्यायचा आहे. दोन्ही टक्स शिवून घेतले. आता कमरपट्टी जोडून घेऊया. पट्टी जोडून कडेने पाव इंच फोल्ड करून घ्यायची. नंतर पट्टी जोडून घेऊया. दोन्ही टक्सवर बारीक प्लेट टाकायच्या. ते यासाठी टक्समुळे कमरेकडील भाग थोडासा तिरपा होतो म्हणून. मग वरून दाब शिलाई द्यायची. पट्टी आत फिरून पट्टीला हात शिलाई करून घ्यायची. दोन्ही बाजूचा फिटिंगचा भाग चेक करायचा. जास्त असल्यास मुंड्यातून कमी करायचा. हे बघा, अशा प्रकारे. त्यामुळे काखेतील शिलाई सरळ येईल. त्यानंतर शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर फिनिशिंगसाठी शोल्डर बाहेरून शिवून घेते. आणि मग आतून पाव इंच शिलाई द्यायची. यामुळे शोल्डर आतून फिनिशिंगने दिसेल. दुसरा शोल्डर तसाच जोडायचा आहे. आता संपूर्ण गळ्याला पायपिंग जोडून घेऊया. पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या घ्यायच्या. पट्ट्या तिरप्या जोडून घेते. पट्टी तयार केली. आता पट्टी अर्धा इंच पुढे सोडून संपूर्ण गळ्याला जोडून घ्यायची. त्यानंतर ही जोडलेली पट्टी आतील मार्जिनला कव्हर करून वरून एक दाबटीप द्यायची.
ताप टीप दिल्यानंतर पायपिंग तयार करायची आणि बाकी पट्टी आत फिरून या खाचातून शिलाई द्यायची. हे बघा फिनिशिंगने पायपिंग जोडून घेतली. आता हात जोडून घेऊया. हात जोडायच्या आधी हाताचा हा भाग चेक करायचा. खालीवर असेल तर 2.5 इंचापर्यंत सरळ करून घ्यायचा. इथे सेंटरला कट देऊयात आणि पुढील शेप पुढील बाजूवर ठेवून शोल्डरपासून जोडून घेऊया. हात जोडून घेतल्यानंतर फिटिंगच्या बाजूने अगोदर बाहेरून शिलाई देते, म्हणजे ब्लाऊज आतून पण फिनिशिंगने येईल. एक्स्ट्रा कट करून घेऊया. नंतर ब्लाऊज उलटा करून फिटिंग देऊयात. फिटिंग द्यायच्या आधी ब्लाऊजला वरलॉक करून घेऊया, म्हणजे ब्लाऊज आपला फिनिशिंगने तयार होईल. हे बघा वरलॉक करून घेतलं. इथे मागे पुढे बाजू होऊ नये यासाठी 1/5 इंचावर टीप मारून घेते. दुसऱ्या साईडला पण टीप मारून घेऊया. आता फिटिंगची मापे टाकूयात. आयपट्टी ही वाढीव असते. आयपट्टी सोडून कंबर 7.5 इंच घेते. छाती 8.5 इंच आणि दंडगेर 5.5 इंच. सरळ लाईन आखून फिटिंग देऊयात. जर ब्लाऊज घट्ट व्हायला लागलाच तर याच्यात अजून 2 शिलाई आधीच द्यायच्या, म्हणजे शिलाई काढून ब्लाऊज सैल करता येईल. दुसऱ्या साईडला पण फिटिंग अशीच द्यायची. फक्त माप घेताना हुकपट्टीपासून घ्यायचं. हे बघा दोन्ही बाजूला फिटिंग दिली.
आता ब्लाऊज सरळ करून दाखवते. बघू शकता किती फिनिशिंगने आपला ब्लाऊज तयार झाला. काखेतील शिलाई पण समोरासमोर आल्या आहेत. पुढील बाजू पण परफेक्ट आहे. ब्लाऊजची कटिंग जर परफेक्ट असेल तर ब्लाऊज पण परफेक्ट शिवला जातो. जर कोणाला कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.